लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नाशिकच्या वाडीवरे शिवारात 25 वर्षीय तरुणीचा खून, प्रियकरासह दोघांना अटक. बातमी नाशिक येथून. नाशिक जिल्ह्यातील वाडीवरे परिसरातील सारोळ शिवारात एका सुमारे 25 वर्षीय अज्ञात तरुणीचा मृतदेह मोकळ्या जागेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मानेवर धारधार शस्त्राने वार करून तिचा खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. माहिती मिळताच वाडीवरे पोलीस ठाणे येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून तपास जलद गतीने सुरू आहे. प्रेम संबंधातून खून. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत प्रेम संबंधातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित तरुणीला दुसऱ्या युवकासोबत पाहिल्याच्या कारणावरून तिच्या प्रियकराने मित्राच्या मदतीने चाकूने मानेवर वार करून खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणी संशयित प्रियकर अथर्व देशमुख व त्याचा मित्र यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. तरुणीचे वर्णन. मृत तरुणीच्या अंगावर काळ्या रंगाचा टी शर्ट, फिकट जीन्स पॅन्ट, गळ्यात पंचधातूची बारीक चेन, हाताच्या बोटात अंगठ्या, पायात काळे सॉक्स व स्पोर्ट्स शूज आढळून आले आहेत. तिची ओळख अद्याप पटलेली नाही. या तरुणीबाबत कुणाला माहिती असल्यास वाडीवरे पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान या खुनामागील नेमके कारण व इतर बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू असून पुढील तपासानंतर अधिक माहिती समोर येणार आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.